आणि विधान परिषदेकरता भाजपचे 4 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। सुरजीत सिंह ठाकूर यांच्या पाठोपाठ 3 उमेदवारांची आणखी घोषणा करण्यात आली आहे। शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार प्रवीण दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली। दरेकरांना अनपेक्षितरित्या उमेदवारी दिल्याने ते चर्चेचा विषय ठरलेत। मात्र 5व्या उमेदवाराचं नाव अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय। हा 5वा उमेदवार कोण याचीच आता उत्सुकता सगळ्यांना लागली। माजी सहकारी दीपक भातुसे आपल्याबरोबर आहेत। दीपक, अत्यंत अनपेक्षित अशी उमेदवारी मिळाली ती प्रवीण दरेकरांना। मेटे खोत यांचं ठीक आहे, सुजित सिंह ठाकूर आधीच जाहीर झाले होते, एक माणूस आणखी राहिलाय, तो कोण याची उत्सुकता आहे। निश्चित अजित, प्रवीण दरेकर यांच्या नावाने जसा पक्षात सुद्धा एक मोठा धक्का बसलाय, कारण कुठेही प्रवीण दरेकरांचं नाव चर्चेत नव्हतं। त्यांना विधान परिषद दिली जाईल अशी चर्चा नव्हती, कारण साधारणतः 1.5 वर्षापूर्वीच प्रवीण दरेकर मनसेमधून भाजपमध्ये आले होते। 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना भाजपने तिकीटही दिलं होतं मागच्या मतदारसंघातून, परंतु त्यांचा पराभव झाला होता। तरी सुद्धा आता प्रवीण दरेकरांचं पुनर्वसन करण्यात आलंय आणि त्यांना विधान परिषदेवरती उमेदवारी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून कदाचित पक्षाने पाऊल उचललं असावं अशी चर्चा आहे, कारण प्रवीण दरेकर यांचा उत्तर मुंबईमध्ये विशेषतः बोरिवली, दहिसर या परिसरात जनाधार आहे आणि त्यामुळे त्यांना या निवडणूक तोंडासमोर ठेवून चर्चा पक्षात आहे। दुसरीकडे 5वं नाव पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे आणि अद्याप जाहीर केलेली आहे। खरं तर 5 मध्ये 3 या मित्रपक्षांना देण्यात येणार होत्या। त्याच्यात सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे या 2 मित्रपक्षांना दिल्या। तर रामदास आठवलेंना 3री जागा द्यायची, परंतु रामदास आठवले विधान परिषद घ्यायला तयार नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की केंद्रात मंत्रिपद मिळाल्याशिवाय राज्यातील सत्तेत वाटा मी घेणार नाहीये, त्यामुळे कदाचित रामदास आठवलेंना ती जागा मिळणार नाही, त्यांच्या पक्षाला मिळणार नाही। त्यामुळे 5वं नाव माधव भंडारी, रघुनाथ कुलकर्णी की शायना यांची अशी चर्चा आता पक्षामध्ये सुरू झालेली आहे। आपल्याला माहिती माधव भंडारी यांचं नाव आधी सुद्धा सगळ्यात वरती चर्चेत होतं। याच्यापूर्वी सुद्धा त्यांना पक्षाने आश्वासन दिलं होतं विधान परिषदेची जागा देण्यासंदर्भात, परंतु त्यावेळेला त्यांचा पत्ता कट झाला होता। आता पुन्हा एकदा जेव्हा जागा रिक्त झाल्या तेव्हा सुद्धा माधव भंडारी यांचं नाव सगळ्यात वरती चर्चेत होतं आणि त्यांना उमेदवारी दिली जाईल असं पक्षात ठामपणे सांगितलं जात होतं, परंतु आताही माधव भंडारेंना अद्याप पक्षाने उमेदवारी दिलेली नाहीये। आणि आता 5वं नाव माधव भंडारेंचं असणार की आणखी कोणाचं या संदर्भात पक्षातच उत्सुकता आहे, कारण जसं प्रवीण दरेकरांचं नाव अचानक समोर आलं आणि धक्का दिला पक्षाने, तसा आणखीन एक धक्का पक्ष देतो की काय अशी चर्चा साधारणतः सुरू आहे। अजित, धन्यवाद या माहिती करता दीपक। तर एकूण आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले जी एक विधान परिषद ती घ्यायला तयार नाहीत, केंद्रात काहीतरी द्या मग बघू। आता ही एक जी जागा राहिली आहे ही कुणाच्या पदरात पडते याची उत्सुकता प्रचंड मोठी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।